बालभारती इयत्ता दुसरी, पान क्रमांक 23. पाठाचे नाव आहे पवनचक्की. वाचन सराव करूया. पहा, तुम्हाला इथे डोंगरावर खूप पवनचक्की दिसत असतील आणि ही पवनचक्की या मुलांशी गप्पा मारत आहे. ती काय बोलते ते आपण पाहूया. मुलांनो, तुम्ही माझ्याकडे का बरं पाहत आहात? अरे हो, मी खूप उंचावर आहे ना, म्हणून मान वर करून पाहताय ना मला. काही जणांना तर मी पंखाच वाटते, पण मित्रांनो, मी पंखा नाही बरं का. मी तर आहे पवनचक्की. मुले म्हणाली, पवनचक्की म्हणजे काय? पवनचक्की म्हणजे वाऱ्यापासून वीज तयार करणारं यंत्र. वाऱ्यामुळे माझी पाती गरगर फिरतात. त्यापासून मी वीज तयार करते. मात्र यासाठी मला कायम उंचावर राहावं लागतं. मी दमतही नाही आणि थकतही नाही. माझ्या विजेमुळे दिवे लागतात. उद्योगधंदे, कारखाने, शेती यांना लागणारी वीजही मी पुरवते. मी सर्वांच्या उपयोगी पडते. याचाच मला खूप आनंद होतो. माझ्यामुळे प्रदूषण होत नाही. मित्रांनो, माझ्याशी मैत्री कराल? तुमच्याशी मैत्री करायला मला खूप खूप आवडेल. मुले म्हणाली, हो, आम्हालाही आवडेल. नवीन शब्द शिकूया. पवनचक्की, वाऱ्यापासून वीज निर्मिती करणारे यंत्र. तर आज आपण असा हा पवनचक्की पाठ वाचन केले आहे.